श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या SBS मराठी या चॅनलवरती स्वागत आहे. बरेच लोक स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी किंवा आपल्या समाजासाठी काहीतरी करू इच्छितात. त्यांना काहीतरी करण्याची इच्छा असते, परंतु हारण्याच्या भीतीने किंवा काहीतरी वाईट होईल या चिंतेने ते लोक त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. तुम्हालाही असे वाटते का की तुमच्यासोबत नेहमी वाईट आणि चुकीचे होते? तर स्वामींच्या या 3 गोष्टी तुमचे जीवन कायमचे बदलून टाकेल. तुम्हाला तर माहीत असेल स्वामींचे जीवन किती अनुभवपूर्ण होते. त्यातूनच आपल्याला ह्या 3 गोष्टी शिकायला मिळतात. स्वामींच्या जीवनातून या 3 गोष्टी जर तुम्ही शिकल्या आणि आत्मसात केला तर तुमच्यासोबत काहीही वाईट किंवा काहीही चुकीचे होणार नाही. तर चला बघूया आपण स्वामींच्या जीवनातील 3 महत्त्वपूर्ण गोष्टी. त्याआधी तुम्ही पण एक स्वामी भक्त असाल व स्वामींना मानत असाल तर आपल्या SBS मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, यातील पहिली गोष्ट, मित्रांनो, स्वामी कधीही कोणती गोष्ट ऐकून त्यांच्यावर विश्वास कधीही करायचे नाही. स्वतः त्या गोष्टीची पुष्टी करायची आणि मगच त्या गोष्टीवर विश्वास करायचे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने कोणतेही काम असू द्या किंवा कोणतीही गोष्ट असू द्या, तिच्यावर लगेच विश्वास करू नये. आधी त्या गोष्टीची, त्या कामाची, त्या व्यक्तीची पुष्टी करावी आणि मगच त्यावर विश्वास करावा. असे जर तुम्ही करायला सुरुवात केली तर जीवनात कधीही तुमच्यासोबत विश्वासघात होणार नाही आणि तुमच्याकडून मी चुकीच्या माणसावर विश्वास केला, मी चुकीच्या गोष्टीवर विश्वास केला असे कधीही होणार नाही. तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट असू द्या, कोणताही व्यक्ती असू द्या किंवा कोणतेही काम असू द्या, त्यावर लगेच विश्वास करू नका. आधी त्याची पुष्टी करा आणि मगच त्या गोष्टीवर विश्वास करा. स्वामी भक्तांनो, दुसरी गोष्ट, स्वामी स्वतःबद्दल विश्वास ठेवायचे तसाच आपण स्वतःवर विश्वास ठेवायचा. कोणतीही समस्या असू द्या, परिस्थिती तुमच्या उलट असू द्या, जग तुमच्या विरोधात असू द्या, काहीही फरक पडत नाही. जर तुमच्या स्वतःवर विश्वास असेल, जर तुम्हाला स्वतःवरच विश्वास नसेल तर मग तुमच्याकडून कधीही काहीही होणार नाही. तुम्ही कायम हरलेले असाल, एकटे असाल. म्हणून स्वामींकडून ही एक गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे. स्वामींचा स्वतःवर खूप विश्वास होता म्हणून फक्त त्यांच्याकडे समस्या घेऊन यायचे. म्हणून तुम्हालाही स्वतःवर विश्वास हवा. मी हे करू शकतो, माझ्याकडून हे होईल, वेळ लागेल पण मी हे करीनच. कारण स्वतःवर विश्वास ही तुमची खूप मोठी ताकद असते. एक गर्व असतो. आजपर्यंत जेही यशस्वी लोक झाली त्यांना स्वतःवर विश्वास होता. मुकेश अंबानींना आज जर स्वतःवर विश्वास नसता तर तो आज मुकेश अंबानी बनले नसते. म्हणून तुम्ही एक गोष्ट आत्मसात करा की काहीही झाले, कितीही संकट आले, तुम्हाला आयुष्यात कितीही ठोकरा लागल्या तरी तुमच्या स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होणार नाही. कारण जोपर्यंत तुमच्या शरीरात विश्वासाची ताकद असेल तोपर्यंत जगाची कोणतीही गोष्ट तुम्ही जिंकू शकता. स्वामी भक्तांनो, तिसरी गोष्ट, कथनी आणि करणी मध्ये काहीही फरक असायला नको. म्हणजे तुम्ही जे बोलताय ते करून दाखवा. तुमच्या शब्दावर टिकून राहा. तुमच्या शब्दांचा संताज बना. जो विचार केला, तो निश्चय केला, मग काहीही होऊ द्या, त्यावर तुम्ही अडित राहा. आपण बघतो काही लोक असतात, बोलतात काय आणि करतात काय. ते जो विचार करतात, जो निश्चय करतात आणि त्याच्या उलट करतात. आणि असा माणूस कधीही यशस्वी होऊ शकत नाही.
म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेही बोलाल ते करून दाखवा, नाहीतर बोलू नका. जो विचार कराल, जो निश्चय कराल तो करून दाखवा. स्वप्न बघताय ते पूर्ण करा. जर मित्रांनो, स्वामी महाराजांच्या ह्या 3 गोष्टी, पहिली गोष्ट, एकूण कोणावर विश्वास करू नका. आधी त्याची पुष्टी करा, मगच विश्वास करा. दुसरी गोष्ट, स्वतःवर विश्वास असू द्या. तिसरी गोष्ट, जे बोलताय ते करून दाखवा. कथनी आणि करणी मध्ये फरक येऊ देऊ नका. ह्या 3 गोष्टी जो व्यक्ती आपल्या जीवनात अंमलात आणेल, त्याच्या जीवनात कधीही काहीही वाईट होणार नाही किंवा चुकीचे होणार नाही. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.